वाघोलीत पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेते हर्षवर्धन आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, कसा होता महाराष्ट्र केसरी? दुसऱ्यांदा जिंकला होता, काय हा किताब मी 2020 साली जिंकलेलो आहे आणि परत दुसऱ्यांदा हा किताब जिंकण्याचा मान मला 2026 साली मिळाला. तब्बल 6 वर्ष लागली या गोष्टीसाठी. खूप खडतर प्रवास होता मध्यंतरीचा आणि मेहनत करत राहिलो. तो किताब मी काल 2026 साली जिंकलो. खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्या किताबाच्या वेळेस जेव्हा पहिले जिंकलो तेव्हा गदा मिळाली होती बक्षीस म्हणून. आता कधी सोबत एक 4 व्हीलर गाडी मिळते, फॉर्च्युनर. तर खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. मधला प्रवास खूप खडतर होता, आजारपण पण होतं तुमच्यामुळे, त्यामुळे काही नैराश्य आलं होतं का? काय भावना आहे? हा नक्कीच. मध्यंतरी जेव्हा 20 ला मी मराठी केसरी आलो त्याच्यानंतर कोरोनाचा काळ गेला 2 वर्षाचा. परत त्याच्यानंतर आल्यानंतर कमबॅक करायला गेल्यानंतर ऑपरेशन गुडघ्याचं झालं. अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडत गेल्या. परत ऑपरेशन नंतर आलं तर परफॉर्मन्स चांगला येत राहतो म्हणून कोणीतरी असं बोलायचं मला की आता परत होऊ शकत नाही, त्याला टाइम गेला तो, किंवा अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडत गेल्या. म्हणजे त्या खेळाडूच्या बाबतीत घडतच राहतात. तर ते माझ्या बाबतीत पण झाल्या आणि मी प्रॅक्टिस सराव चालूच ठेवला. हार जीत बघितली नाही, करत राहिलो. 2026 साली मला चांगल्या प्रकारे म्हणजे त्याचं फळ मिळालं माझ्या कष्टाचं, मेहनतीचं. 2026 साली मी मला परत जायचं. आपल्या या किताबाचं श्रेय कोणाला द्याल आणि तुमचा विरोधक कुस्तीपटू कोण होता? काल महाराष्ट्र केसरी फायनल मध्ये महेंद्र गायकवाडची माझा प्रतिस्पर्धी होता. तो आमच्या स्थानिकला आहे, म्हणजे मित्रासारखा आहे, लहान भावासारखा आहे. त्याचं आव्हान मी काल स्वीकारलं. अनुभवाच्या जोरावरती मी त्याला हरवलं, किताब जिंकलो. याचं सर्व श्रेय माझे आई वडील असतील, माझे गुरुवारी असतील आणि माझे मित्र परिवारांची खंडित साथ होती. त्यांना सगळ्यांना समर्पित आहे माझा 2026चा किताब. येणाऱ्या तालमीतल्या पैलवानांना काय सांगाल? नक्कीच सातत्याने मेहनत करत राहा. यश हे नक्की एक दिवस भेटणार. कारण कुस्ती कोणताही खेळ एक तपश्चर्या केल्याशिवाय भेटत नाही. जे तुम्ही स्वप्न बघताय ते 1-2-4 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात भेटू शकत नाही. त्याला खूप मोठा वेळ द्यावाच लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करत राहा. नक्कीच तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी किंवा पाहिजे त्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन आपल्या सोबत होते. प्रशांत श्रीमंदिरकर, डेली सिटी न्यूज, पुणे.